किचनचं काम चालू आहे. म्हणजे सकाळचा टाईम पुसताच बाहेर गेले होते. जरा वल्या कपड्याने किचन पुसून घेतलं. अजून एकदा जरा पुसून घ्यावं म्हटलं. इकडचं सगळं आवरून घ्यावं. आणि आज मी जाणार आहे बाहेर कुणाला घेऊन जाणार आहे ते पण तुम्हाला बघायला भेटेल. जरा म्हटलं वल्या कपड्याने किचन पुसून घ्यावं आणि मग ह्याच्यावरती आपलं काम सुरू करावं. भांडी वगैरे तर काय रात्रीच घासून ठेवतो आम्ही. काय पाहिजे राणू? दूध पाहिजे? खायचं आत्ताच वाटीत भरून ठेवलेलं आहे. पूजा ते तर सगळं करायचंच आहे. अजून काहीच झालेलं नाही आहे. आम्ही उठलोयच थोडे वेळ झालं. त्याच्यानंतरची कामाची सुरुवात आहे ही. काय चालू आहे? काय खावं? किती खावं रंजना तंबाखू? कमी झाली आई आता. हं? भरपूर कमी झाली तुमच्याकडे आल्यापासून. कोण म्हणते नाहीतर कमी झाली? मला 2 पुड्या लागत होत्या तंबाखूच्या. आपल्याला आज बाहेर जायचं माहिती आहे ना? हो, तयारी केली. आज रंजनाताईला घेऊन चाललोय आपण. रंजनाताईने स्वतःनेच म्हणलेलं आहे. आणि रंजनाताईला काय झालं होतं मागं? हे सगळं उठलं होतं, डोकं असं फन करत होतं. कसं होत होतं? लई कळावं असं सगळं पूर्ण डोकं दुखत होतं. मग आणि गोळी दिली मॅडमने, चहा दिला आल्याचा आणि चहा प्यायला गोळी दिली, बिस्किटचा पुडा दिला आणि राहिलं थोड्या वेळाने. आणि तू कशी करत होती? येड्यावाने हं? येडी झाली होती. येडी काय सुधरत नव्हतं. मला कसं केलं? तुमच्यावर बी चिडले आणि त्या कलावती अक्कावर बी चिडले. आपण घेऊन चाललो रंजनाताईला. रंजनाताईचं नेहमी तुम्हाला सगळ्याला वाटायचं की हे ताई काढा, पण जट रंजनाताईच्या मनाची तयारी नव्हती. आज रंजनाताईची मनाची तयारी झालेली आहे. 5-6 दिवस झालेलं. आणि मी घेऊन निघाली रंजनाताईला आपल्या पप्पांकडं वारजे माळवाडीला. तर तिच्या मनाच्या विरुद्ध काहीच नाही करणार मी. बरोबर ना? हो तू स्वतः बोलली आहे मला. हो हो, मी कबूल झाले. छोटासा एक व्हिडिओ दाखवला पप्पांचा. तर तिने ते बघितला आणि म्हटली आई मला पण काढायच्यात. तर ते बघा, देव कशी ना कशी बुद्धी घालत असतो. आपण फक्त दम ठेवायचा असतो, गडबड करायची नाही. मी गडबड केली का? नाही. मी तुझ्या मागं लागले का? नाही. सब्र का फल मिठा रहता हो, है. ते तर आहे. आणि तू तुझ्या मनाने स्वतः हो. ते तुला त्रास झाला म्हणून बघू हो. कसं बांधलंय. हे आणि हे सारखं बांधून राहण्यानं पण काय माहितीये का, सोडभर जरा मस्त सोडते. तिचं खूप उठतं माहितीये का, खूप मस्त ते उठतं. मला राहते ना. आज जरा धुतलं मी, पुसलं चांगलं टावेलनी आणि परत आंघोळ करून स्वच्छ आपण दादांकडे दर्शनाला आंघोळ केली आता. आणि हे बघा सगळं आज हे आपण काढणार आहे. आणि आपण रंजनाताईला घेऊन निघालोय. कारण आहे ना, तिला स्वतःलाच वाटलं आणि खूप त्रास झाला तिला 2-3 दिवस. खूप म्हणजे खूप. कारण त्या ओझ्यामुळं का काय माहिती आहे, तिचा माथा उठला होता. त्याच्यामुळं ती म्हणली चला ताई जाऊ आपण, आहे का नाही? मला इकडं थोडीशी काम आहेत, उरकून घेते. डाळ घालून घेतलेली आहे, भात घालायला तांदूळ ठेवलेले आहेत, पीठ ठेवले मळायला. इकडं रंजनाताईला घेऊन जायचंय बाहेर. कुकरच्या अजून 2 शिट्ट्या होऊ द्या. हा बरं मावशी, ह्याच्यात पाणी तापाले. आंघोळ्या रामकृष्ण हरी मावशी. पडू दे काय नाही, लागलं तर लागलं. होय, रामकृष्ण हरी. फळ्या चांगल्या आहेत, भिजल्या तरी फळ्या तापल्या ना चांगल्या पेटात. स्वयंपाक झाला आपला की चुलीवर अशा फळ्या लांब ठेवायच्या. आणि आज जरा उगाड दिले, ऊन पडले. 2-3 दिवस कसलीच उगाड नव्हती, अजिबातच नव्हतं. काय सगळं चिकूल झाला. पण आपलं हे चुलीचं एवढं रान म्हणजे कोरडं. लयच भारी झालंय. हा ना, कोरडं राहिलं. ते असतं ना तर त्याच्यात आपण स्वयंपाक नसतो करू शकलो. हा नसतं आई. आता ते दबलं होतं ना आई, आणि खुज होत. लयच भारी केलंय. उंच बिंच पार कोणाच्या डोक्याला लागाय नको, काहीच नको. कलावतीच्या माझ्या डोक्याला लागायचं. काय पत्रा टाकल्यासारखं झालं हे, आहे का नाही? असंच करावं लागते. हो आणि मी जाणार आहे बाहेर मावशी, हो कळलं? हा तर तुम्ही ठेवायचे लक्ष घरी. हो मी लवकर जाणार आहे. हो आणि आपल्याकडे आज मुंबईवरून पाहुणे पण आहेत. हो पाहुण्यांचं झालं मुंबईच्या हा की मग मी निघालीच म्हणायचं रंजनाताईला घेऊन. बरं बरं. हा, हो सगळं घर तुमच्यावर. हो हो आई, काय काळजी करायची नाही तुम्ही, आम्ही आहे ना. हो मग तुम्ही आहे म्हणूनच घर सोडून जात असते. तुमचं घर आहे ना, आमचं नाही का? अगं बाई तुमचं मग
मीच तुमच्याकडे राहते, आणि मग तुम्ही थोडीच माझ्याकडे राहताय. मी आमची तुमच्याकडे आई राहते, मग आई लेकरावाकडे राहते. आणि मग होय कलावती? मी कधी म्हणते का माझं घर? ऐकले का? हे माझं घर आहे, सांभाळा. सगळे तुमचंच आहे. हा काय आपले रक्ताचेच नाते आपले आणि असतात मग का? काय तुम्ही आहे या घराच्या सगळ्या मालकीने, मग काय आणि नवं घर तर तुमचंच आहे. आई मग आता काय बरं बोलायचे. ते तर मी राहायला येणार आहे तुमच्याकडे. होय, मी फक्त राहायला आमचे येणार आहे. दादा आणि आम्ही हा मी चालले नाही, चार धाम करत. नाही नाही चारधाम करून खरंच लावू. चारधामला काळजी नका करू. चारधाम करायला लावू तुम्हाला. नक्की, हो तुमच्या सगळ्याच्या हो. आशीर्वादाने. आम्हाला एक वहिनी आली ना तर तुम्हाला चारधामला आम्ही लावू बघा. अरे हो. मावशी लय भारी बोलते. वहिनीच्या हातात देते तुम्हाला हो आणि मी निघते आपलं. आम्हाला आसरा झाला बाई बस. हा उन्हा मग? उन्हा. आहेत की दोन दादा आहेत की असं आहे ना. तुम्हाला. मग मग वहिनी असल्यावर फरक आहे. हं. मग काय करतात कुंभार मॅडम? वचल आजी उन्हात बसलाय. थँक्यू म्हणजे म्हणायला पाहिजे. विटॅमिन डी मिळतं उन्हामध्ये बसल्यावर, आणि खूप छान असं ऊन पडलंय. काय करताय? वाळायला टाकलं सुटून काढून हा वाळायला. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. वचल आजी रामकृष्ण. रामकृष्ण हरी. आज छान उन्हात बसलाय तुम्ही एकट्याच. बरं आहे, उलट आहे ना, ह्या कवळ्या उन्हात बसायलाच पाहिजे. मग भामा आजीला त्यांनी का नाही बोलवलं तुम्ही, कोमलला वगैरे? नाही येतच आंघोळ्या करायच्या. आंघोळ्या कर. तुमची आंघोळ झाली? आमच्या कपडे पण धुवून टाकले का काय? नाही कपडे नाही धुतले आज. आणि ते कधीचे कपडे येत? कालचे कालचे येत? पाऊस होता नाही वाळीच नाही. मी काल विचारलं होतं कशाचं झाड म्हणतात ह्याला, हे काय आहे? ते हा ते काय तर झाड म्हणतात काही कळतच नाही. हे का टणटणीत नाही ते दुसरं झाड आहे. हा टणटणीच म्हंटले. मला एका ताईने पाठवलं होतं. टणटणीचं असं. हे टणटणीचं झाड आहे म्हटल्या. हा. कळलं का? आणि हे खूप औषधी आहे म्हणल्या. औषधी. सांगितलं मला, त्यांनी एक व्हिडिओ पाठवला होता. हा. हे लय औषधी आहे म्हणल्या. औषधी का काय औषधी ती ते सांगत होत्या मूळवेद वगैरे, पुन्हा अजून उष्णता वगैरे काय काय असं होतं त्याच्यामध्ये. हा त्याच्यावर चालत असेल ते औषध. तर हे खूप गुणधर्मी आहे, औषधी आहे. कोणी चिलारी म्हणतं, कोणी टणटणी म्हणतं ह्याला. हा. मला एक व्हिडिओ पाठवला होता ताईनी. हा. तुम्ही कसं शांताची पाल्याची कवळे कवळे गोळे घेता. हा. कवळे कवळे पाण्यात ओढली हा. ते तरवट्याचं झाड म्हणतात. तरवटाचं झाड म्हणून. भाजी करून खायची. लसणाची मिरची, लसूण का हिरवी मिरची हा हा. घालायची आणि मस्त करते का मेथीच्या भाजीसारखी करायची. अरे बापरे, वास नाही येत का? तर सगळं आण नाही. मेथीची भाजीच्या वर लागत चांगले केली तर. करू ना मग आपण हे कवळे कवळे पाणी घेऊन ह्या करू ना. ती. हेच ना हा. वत्सल आजीने सांगितलेलं आहे ह्या भाजीचं. त्यात अंगच दुखायचं रे कमी होत. हो का? हो. सगळ्यात काही ना काहीतरी गुणधर्म आहेत. अजून तुम्हाला आयुर्वेदिकचं. सांगते, एखाद्या याच्यात दगडी पाल्याचं झाड असतं. काय लागला मार ना हा हा. तर त्याला त्याच्यावर नुसतं ते पाला पिळला की बरं होतं. हा दगडी. पाणी नाही धरत. हा हा बरोबर. जुन्या लोकांना माहिती. आता नवीन लोक काय करतात दवाखाना करतात. जातात. पण झाडपाल्याचं औषध करीतच नाही. पण जे झाडपाल्याचं औषध केलं तो उपयोग होतो आपल्याला. हा ना, ह्याची पण भाजी करू आपण. हा. करा ना करायची का ह्याची भाजी? करा. हा वत्सल आजी म्हणतात तरवटाची भाजी खूप चांगली लागते. घ्यायची कवळे कवळे पाणी घ्यायची आणि करायची. करू करू. निबर पाणी नाही घ्यायचे कवळे पाणी घ्यायचे. कवळी पानं घेऊन करू वत्सल आजी नक्की. हो. खायला उलट चांगलं आहे की. चांगली असते. मग आणि इकडं काही घाण नाही काय नाही, हे आपलंच आहे टाकलेलं सगळं. हा पण हे आणि अंग दुखायचं कमी होतं. तुम्ही खाल्लेली आहे खायला वत्सल? लागतं. हा? तुम्ही खाल्लेली आहे? खाल्ली. रामकृष्ण हरी. म्हातारी आजी कुठे आहे? काय झालं आज? हा काय झालं? होय अक्का, अक्का हो, इकडे. दाखवून बसायला लागली. हा आंघोळ कर म्हणलं ते सुटर काढलाय गुंड्या काढल्या. बरं आणि इकडे ये माझी बाय ये. हा बोल बोल, हळूहळू बोल, हळूहळू बोल. हा हा हा. ठेव ठेव. आके 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 म्हण आके आके. मी म्हणलं आज मला म्हाताऱ्या आजीनी का आवाज दिला नाही का लावते. ए आका पाणी दे पहिलं तिला, पाणी आण प्यायला. खालून थोडी साखर आण. कलावती ते नाही बघ.
काय झालं बायला माझ्या बोलाय ना गेले ग हा बस पाणी आणा ग गिलासात पाणी आणा असं येड्यावनी करून ये रोज सकाळी असं असते बघा आमच्या घरात आमचं एक बारकं सगळ्यात लिकरू ते रोज असं करतं बोलाय येत नाही कधी उठाय येत नाही होय चतुराबाई कसं आहे ग तुमची मैत्रीण आहे ना मग जरा अजून साखर खा थोडी खा खा एकदाशी साखर खा मागं बी असंच बोलणं बंद झालं साखर चारले पाणी पाजले येऊन तवा बोलली काय करावं आता ती झोपलेली होती खाली म्हणलं अरे म्हणलं झोपते अजून न उठली म्हणजे काय होते म्हातारी आजी होतंय काय तुला तुला आंघोळ करायचं म्हणलं की काहीतरी होतं रोज आहे होय आंघोळ करायची माहिती ती काय ना काय काढते हा कटाळा आहे तिला आंघोळी चालेल होय ए कटाळा राम आंघोळीचा का कटाळा येतो ग तुला गरम पाणी असतं एवढं सगळं निर्मळ आंघोळ घालत्यात पावसाने काल निर्भर पाऊस होता ना हा गार लागला असं ती गप झुकली त्याच्यामुळे ते आवाज कमी पडला असं हवेत फरक पडला ना कमी पडतो आणि मग आता ती उठल्यावर मग आपलं उठावं म्हटलं बोलायला मला घाई होती मी गेले यांनी उठवायची उठावलीच नाही उठली होती मग बसली नंतर होती उठली नाही. तसं नाही ना अशीच करायला लागली पाणी जरी टाकलं तरी तसं नाही ना गार पाणी नाही टाकायचं अंगावर म्हातार माणूस आहे मला लगेच आवाज द्यायचा छकुले तू आवाज द्यायचा मी खालीच होते ना मी किती उठवलं आई बसून इकडं हा ना हा नाही मी उठवलं आई नाही नाही लगेच सांगायचं त्याच्यामुळे तिला ही होते हा रात्री फिरत एक दिवस फिरती आता काय व्हायले संध्याकाळी अजून द्यायचं का पाणी प्यायला हा आता ओरड बर मोठ्याने मन बर अजून म्हण कुठं जायचंय कुठं जायचंय फिरायला हा तू जाशील फिरायला इकडं इकडं तू जाशील फिरायला लय पळतीस धडा 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 पाडशील काय तर तिकडं जाऊन आणि तू बी पडशील मग हा मन झाली का आंघोळ वगैरे झाली कुणी घातला झुट्टा बघू हा कुणी घातला आता कशी झाली छान झाली का नाही हा बरी आहे पट्टा बांधू मी इथंच उभी राहिले गेलेच नाही उभार म्हणली मॅडम उभं राहा तुम्ही तिनं आम्हाला करू देणार नाही मग उभं राहिले तेव्हा आंघोळ घालू दिली वेणी घालू दिली हाय का नाही चतुराबाई नाहीतर कशी करते आका संध्याकाळी झोपत नाही फिरत हा का तिकडं तरी जाते नाही तर मग माणसात घुसती पडाय फिरायची दुसरं काय तर तुम्ही सगळेजण ध्यान ठेवता तिला हाय का नाही म्हातारे आजी आता ढका लागला की माणूस जागत होत की ते तर हाय बाबा काय माहिती बाई काय एवढा जीव आहे माझ्यावर तुम्हाला महागारी लय जीव लय छकुले मला सोडा आली होती बघ म्हातारी आजी इथपर्यंत लागलं का आता तू मध्ये घरात आहे तुझं मग काय करायचं लागलं तरी बसा